मला वाटतं की पुण्याचा हा गणेशोत्सव हा वैभवशाली गणेशोत्सव आहे. 1892ला जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली, श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्याचा अधिक प्रसारक केला. तेव्हा कधी डीजे नव्हता. ही डीजेची फॅड जी आहे हे पुण्याच्या ह्या गणेशोत्सवाला 2006-07 नंतर आला. त्याच्यानंतर तुम्ही पाहिली तर अनेक वर्ष डीजे होता, पण त्याचं प्रमाण किंवा गोष्टी जी ती कमी होती. पण 2022 मध्ये किंवा 22 नंतर हा डीजे कुठेतरी हा गणेश उत्सवामध्ये गालबोट झाला. कारण आज मंडळात कार्यकर्ते 50-100-150 असतात, पण त्या विसर्जन मिरवणुकीत जेव्हा हे मुख्य रस्ते असतात, तिलक रोड असेल, केळकर रोड असेल, कुमटेकर रोड असेल, त्या मंडळाच्या समोर जे डीजे लावतात त्याच्यासमोर 500-600 लोक नाचायला, मुलं मुली, ते हे कुठून आलेत? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठली नाच करताय आणि कुठले गाणे तुम्ही गणपतीच्या समोर लावताय, ही आपली संस्कृती नाहीये, आपली परंपरा नाहीये. आज आपण सगळेच म्हणतो की पुण्याचा गणेशोत्सव हा लोकल टू ग्लोबल झालाय. जेव्हा आपण लोकल टू ग्लोबल म्हणतोय, म्हणजे ग्लोबल म्हणजे परदेशातून पण पर्यटक ह्या गणेशोत्सवात येतात. विसर्जन मिरवणुकीत हे लोक हे गोष्टी बघतात. विसर्जन त्यांना दोन बाजू दिसते विसर्जन मिरवणुकीत. एक पारंपरिक पद्धतीने विसर्जन मिरवणूक कशी सुरू आहे, आणि दुसरीकडे ते बघणार की डीजे वरचं विसर्जन मिरवणूक कशी. त्यांच्या मनात पण काय येईल की जे आम्ही आमच्या देशात पबमध्ये करतो, हे देवासमोर रस्त्यावर नाचतात. ही आपली संस्कृतीला शोभणार गणेशोत्सव आहे का? आज ह्याच पेठ भागातले रहिवासी लोक विसर्जन मिरवणुकीच्या 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन मिरवणुकीनंतर येतात. म्हणजे आपण आनंद साजरायचं आणि लोकांना त्रास व्हावं, ह्याला आम्ही उत्सव म्हणत नाही. आणि मला वाटतं की संस्कृतीला शोभणारा गणेशोत्सव हा पारंपरिक वादनावर पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आणि डीजेनी होत नाही. मागच्या वर्षी 7 वर्षाची मुलगी ही तिलक रोडला ह्या डीजेमुळे वारली आहे. अनेक जणांचं कान गेला आहे, ते लेझर लाईटमुळे ब्लाइंड झाले, हृदयाच्या झटक्याने वयस्कर लोक वारलेत. हे ढोलताशांनी होत नाही. आम्ही ही स्टँड घेतली होती की डीजे मुक्त गणेशोत्सव व्हावा. आम्ही जाहिरात देणार नाही. मी वैयक्तिक म्हणले की मी जाहिरात देणार नाही, पण मी आजही म्हणतो की ज्या व्यक्तीला किंवा ज्या मंडळाला वाटतं की पुण्याचा गणेशोत्सव हा डीजे उत्सवच आहे, त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात घ्यावी किंवा त्या मंडळाने त्या व्यक्तीकडनं घ्यावी आणि त्या व्यक्तीने मंडळाला द्यावी. त्याला माझा विरोध नाहीये. हे वैयक्तिक मी देणार नाही.